हॅलो एव्हरीवन. यस्टरडे वी डिस्कस अबाउट इंटरफरन्स. इंटरफरन्समध्ये आपण काय डिस्कस केलेला होता की सोर्स ऑफ लाईट आहे, सोर्सपासून वेव्ह काय होती तुमची इमिट्स होतोय आणि काय होते त्या स्लिटमधून पास होते है ना. त्या स्लिटमधून पास होते आणि पर्टिक्युलर स्क्रीनवरती जाऊन काय होते इन्सिडेंट होते, त्यालाच आपण काय म्हणतोय इंटरफरन्स. त्यानंतर आपण डिस्कस केला होता टू करंट सोर्स ऑफ लाईट. दोन करंट सोर्स ऑफ लाईट काय आहे बघा. आपण दोन सोर्स घेतले, त्याला आपण नाव दिला होता S1 आणि S2. ठीक आहे. आता काय होतंय आणि पर्टिक्युलर आपण स्क्रीन आपण एका डिस्टन्सवरती आपण ॲडजस्टमेंट केलेली होती आणि त्या दोन सोर्सची जी लाईट ऑफ वेव्ह आहे, जी वेव्ह आहे तो ॲट अ टाइम काय होत आहे तिथून इमिट्स होत आहे आणि त्या स्क्रीनवरती जाऊन ते काय होतंय इन्सिडेंट होत आहे. त्या दोन्ही सोर्स बघा, त्याची जी दोन्ही सोर्सची जी वेव्ह आहे त्या वेव्हची जी फेस आहे है ना, म्हणजे ज्या वेव्हची फेस आहे त्या दोघां वेव्हची जी फेस आहे ती कशी आहे कॉन्स्टंट आहे. त्यांची फ्रिक्वेन्सी कशी आहे कॉन्स्टंट आहे. यालाच आपण काय म्हणतो टू करंट सोर्सेस ऑफ लाईट. टुडे वी डिस्कस अबाउट यंग्स स्लिट एक्सपेरिमेंट. ओके, आज आपण काय डिस्कस करणार आहोत यंग स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स हे काय होते एक सायंटिस्ट होते. ओके, त्यांनी हे डबल स्लिट एक्सपेरिमेंटमधून त्यांनी आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न हा एक्सपेरिमेंट आपल्याला प्रूव्ह करून दाखवला आहे. ओके, तर डबल स्लिटमधून आपण हे डिस्कस करणार आहे की यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट हे काय आहे. ओके, Young's double slit experiment. In this experiment, a plane wavefront is made to fall on an opaque screen AB having two similar narrow slit S1 and S2. ओके, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय बघतोय की एक प्लेन वेव्ह फ्रंट आहे आणि तो काय होतोय की प्लेन वेव्ह फ्रंट इज टू फॉल ऑन ऑपेक स्क्रीन ए बी. जसं आपण इंटरफरन्समध्ये बघितलं होतं, इंटरफरन्समध्ये आपण काय बघितलं होतं की जी एक सोर्स ऑफ लाईट आहे आणि ती सोर्स ऑफ लाईट काय होत होती पर्टिक्युलर एका स्लिटवरून काय होत होती स्क्रीनवरती जाऊन इन्सिडेंट होत होती है ना. तर इथे यंग हे एक सायंटिस्ट आहे. यंग्सनी काय केलं, जिथं आपण इंटरफरन्समध्ये फर्स्ट स्लिट होती क्लासमध्ये सुद्धा आपण डिस्कस केलेला होता की जर डबल स्लिट असेल है ना, म्हणजे एक स्लिट आणि सेकंड स्लिट आणि सोर्स पण किती घेतलेले आपण दोन सोर्स घेतले. ते दोन सोर्स जे काय असतील त्या डबल स्लिटवरून काय होतील कुठे जाऊन इन्सिडेंट होतील स्क्रीन ए बी वरती है ना. जसं आपण म्हटलं होतं की पाण्यामध्ये आपण काय करतोय की पाण्यामध्ये आपण एक स्टोन टाकलं है ना, तर काय होतील वेव्ह फ्रंट्स मिळतील आणि त्याच्याच बाजूला आपण अजून एक दगड फेकलं तर का स्टोन जर फेकलं दगड फेकलं तर काय होतं तिथे पण वेव्ह फ्रंट्स तयार होतात ना. तिथे फक्त आपण काय घेतोय सोर्स ऑफ लाईटवरून घेतोय. तिथे दोन सोर्स घेतले S1 आणि S2 आणि ते दोन्ही लाईट काय होत आहे सोबत काय होतं त्याचे दोन्ही वेव्ह सोबत काय होत आहे कुठे इन्सिडेंट होत आहेत स्क्रीन ए बीवर. The plane wavefront can be either obtained by placing a linear source S far away from the screen. ओके, आपण सोर्स असा अरेंजमेंट केलेली आहे की त्या स्क्रीनपेक्षा लांबीवरती है ना, म्हणजे पर्टिक्युलर डिस्टन्सवर ठेवलेला आहे, फार म्हणजे दूर ठेवलेला आहे स्क्रीनपेक्षा म्हणजे जी सोर्स आहे आणि सोर्सपासून स्क्रीन काय आहे दुरीवरती आहे. बाय प्लेसिंग it at the focus of convex lens kept close to AB, the rays coming out of the lens will be parallel rays and the wavefront will be plane wavefront as shown in figure. ओके, आपण काय म्हणतोय की जे रेस आहेत जे रेस बाहेर पडत आहेत त्या लेन्समधून ते कशा आहेत पॅरलल्स रे आहेत है ना. कशी वेव्हफ्रंट कशी आहे पॅरलल्स रेमध्ये आहेत. हे आपण फिगर 1 वरून कन्सिडर करू शकतो. द फिगर शोज अ क्रॉस सेक्शन ऑफ द एक्सपेरिमेंटल सेटअप अँड स्लिट्स हॅव देअर लेंथ परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. आपण काय म्हणतोय बघा, हा एक्सपेरिमेंटल आपण कसा करतोय बघा. डबल स्लिटची एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करतोय की जी आपली सोर्स आहे ती सोर्स आपण कसं ठेवतोय पॅरलल आणि त्याच्याच परपेंडिक्युलर बघा प्लेन ऑफ द पेपरच्या परपेंडिक्युलर आपण काय सेट करतोय स्लिट सेट करतोय. फॉर बेटर रिझल्ट्स द स्लिट शुड बी
about 2-4 mm apart from each other. An observing screen PQ is placed behind of AB. For simplicity, we assume that the slits S1 and S2 are equivalent from the S, so that the wavefront starting from S and reaching the S1 and S2 at every instant of time are in phase. ओके, आपण जे स्लिट ठेवलेला आहोत तो स्लिट किती एम एमचा आहे, 2 किंवा 4. ओके, म्हणजे स्लिट आपण 2 ते 4 एम एममध्ये आपण काय करतोय, तो स्लिट सेट करतोय. म्हणजे बेटर रिझल्ट मिळण्यापेक्षा बेटर रिझल्ट आपल्याला मिळेल है ना, म्हणजे व्यवस्थित रीडिंग आपल्याला घेता येईल. त्यासाठी आपण काय करतोय, जे स्लिट आहे तो अबाउट किती एम एमचा आहे, 2 किंवा 4 एम एमचा आपण ठेवतोय. ठीक आहे. त्यानंतर आपण ऑब्झर्विंग स्क्रीन काय आहे, PQ आणि इज प्लेस्ड बिहाइंड ऑफ AB. आणि जी तुमची काय अज्युम काय आपण केलेली आहे, अज्युम द स्लिट्स है ना. स्लिट्स किती घेतलेले आहेत, 2. S1 आणि S2 आर इक्विडिस्टंट फ्रॉम दी S. आपण काय करतोय, जे सोर्स आहे तो सोर्सपासून तर आपण काय करतोय, सोर्सच्या पर्टिक्युलर डिस्टन्सवरती आपण 2 स्लिट्स ठेवलेले आहेत आणि त्या दोन्ही स्लिट्सला आपण नाव दिलेलं आहे S1 आणि S2. आणि त्याच्या पर्टिक्युलर डिस्टन्सवरती आपण काय ठेवलेलं आहे, फ्रॉम दी S, म्हणजे काय ठेवलेलं आहे, सोर्स. त्यानंतर आपण काय म्हणतोय की सोर्स, सो दॅट द वेवफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम S. आता काय होतील, सोर्सपासून काय निघतील तुमची बाहेर, स्टार्टिंग काय मिळतील तुम्हाला, वेवफ्रंट मिळतील है ना. म्हणजे सोर्सपासून तुमचे वेव्स काय होतील, बाहेर पडतील, इमिट होतील आणि रिचिंग कुठं होतील, ते S1 आणि S2ला ॲट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाईम आर इन अ फेस है ना. काय होतील, एव्हरी इन्स्टंट ऑफ टाईममध्ये तुमची ती जी वेव आहे त्याची फेस काय होतील, ती त्या पर्टिक्युलर टायमिंगवरून तुमची काय होणार, त्याच्यामधून ती काय होईल, तुमची पास होईल. लेट्स सी अ फिगर. बघा, आपण बघा जसं आपण म्हटलं होतं की ते बघा, यस जे आहे तो काय आहे, सोर्स आहेत. AB काय आहे, तुमचं स्लिट है ना. आपण जे पर्टिक्युलर स्लिट्स ठेवले, 2 स्लिट आहे, त्याला आपण काय म्हणतो, S1 आणि S2. आणि त्याच्या पर्टिक्युलर डिस्टन्सवरती काय ठेवलेला आहे, एक स्क्रीन ठेवलेला आहे PQ है ना. आता ज्यावेळेस सोर्सपासून काय होती, तुमची वेव्स निघत आहेत है ना, ती वेव्स कुठून बघा, काय होती तुमची वेव्स, काय होती त्या स्लिटवरून ज्यावेळेस पास होती तर बघा तुम्हाला काय मिळतोय, वेव्स मिळत आहेत है ना. म्हणजे तुमची बघा क्रस्ट ट्रफ है ना, अशी वेव. आपल्याला माहीत आहे सगळ्यांना की लाईट ही कशी ट्रॅव्हल करते, वेव फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते है ना. तर बघा, जे सोर्सपासून स्टार्टिंगपासून तुमची लाईट जी आहे ती कशी असेल, वेव फॉर्ममध्येच ट्रॅव्हल करते. ठीक आहे. आपल्या टेक्स्टबुकनुसार आपण सिलेबसमध्ये बघतोय तर ती एक लाईननी ते दाखवतोय, पण ठीक आहे. पण आपण कन्सिडर लाईट कशी ट्रॅव्हल होत असते, वेव फॉर्ममध्येच है ना. तर त्या ज्यावेळेस ती काय होतीये, स्लिटवरून पडतायत तर काय होते, आपण काय बघा डबल स्लिट घेतलेली आहे. म्हणजे डबल स्लिटवरून म्हणजे बघा जी वेव्स आहेत त्या वेव्स दोन्ही स्लिटवरून काय होतीये, तुमची वेव पास होतीये. म्हणजे 2 काय होतंय की जी तुमची 2 सोर्स ऑफ लाईट जी आहे ती काय होती, तुमची डबल स्लिटवरून ज्यावेळेस तुमची वेव्स बाहेर पडताय त्या दोन्ही वेव्स काय होते, तुमचे एकमेकांना ओव्हरलॅप होताना दिसते ना. बघा, S1 पासूनची वेव आणि S2 पासूनची वेव एकमेकांना काय होतोय, कोइन्साइड होतोय है ना. म्हणजेच मग ज्यावेळेस तो वेव काय होतोय, पर्टिक्युलर स्क्रीनमध्ये जाऊन काय होतोय, इन्सिडेंट होतोय P आणि Q. त्याला आपण नेम दिलेला आहे P आणि Q. तर बघा, ती ज्यावेळेस काय होतोय, ज्यावेळेस ती इन्सिडेंट होते है ना, म्हणजे जे पर्टिक्युलर स्लिट जाऊन इन्सिडेंट होते, जे स्लिटपासून वेव पास होतोय, तर तिथे तुम्हाला काय मिळते, ब्राईटनेस मिळतोय. आणि जी तुमची बघा ते S1 आणि S2 मध्ये एक गॅप दिसतोय है ना, गॅप नाही, स्लिट दिसते. त्या स्लिटमध्ये कुठलाही गॅप आहे का, S1 आणि S2च्या मिडलमध्ये कुठलाही गॅप नाही. म्हणजेच तिथली त्या याच्यामधून तुमची लाईट पास होणार का, नाही. म्हणजेच बघा ते आपण दिसतोय का रेड डॉटेड म्हणजे जी रेड डॉट आहे ती काय आहे, तुमची डार्कनेस. आणि ज्या स्लिटच्या आतमधून त्या गॅपमधून जे बाहेर पडतायत, जे तुमचे वेव पास होतोय आणि ती स्क्रीनवरती इन्सिडेंट होतोय, ती काय आहे, तुमची ब्राईटनेस है ना. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह आणि
डार्कनेस आणि ब्राईटनेस आपण काल डिस्कस केला होता ना, की कन्स्ट्रक्टिव्ह काय पार्ट असतो आणि डिस्ट्रक्टिव्ह काय पार्ट असतो. तर बघा हे जे मॉलिक्युल्स जे चालले तुमचे जे वेव्ह चालले सोर्सच्या आतमधून स्लिटच्या आतमधून S1 आणि S2 हे काय आहे कन्स्ट्रक्टिव्ह होतोय. आणि ही जी स्लिटच्या मध्ये जे स्लिट आहे त्याला कुठलाही जे गॅप दिसत नाही तिथून वेव्स बाहेर निघतायत का, नाही. म्हणजे तो मॉलिक्यूल तिथेच डिस्ट्रॉय होऊन जातोय ना. कारण की बघा या सोर्सपासून तर इथे तर ही काय होते त्या स्लिटवरती तर येत आहे. म्हणजे जी ही लाईन दिसते ना बघा S1 आणि S2च्या मध्यभागी तिथे तुम्हाला ती लाईट तर इन्सिडेंट होताना दिसते, पण ती पुढे पास होताना दिसते का, नाही. म्हणजे ते मॉलिक्यूल काय होतोय तिथेच डिस्ट्रॉय होतोय. म्हणजेच काय होतोय तो डिस्ट्रक्टिव्ह पार्ट झाला है ना. तर जी आपण काल डिस्कस केलेला होता की जे रेड डॉट्स आहेत ते आपण कशाला डिनोट करत होतो, डिस्ट्रक्टिव्ह पार्टला है ना. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो डार्कनेस. आणि जे ब्ल्यू कलरचे डॉट्स दाखवतोय आपण तर ते काय आहे कन्स्ट्रक्टिव्ह है ना. तर हे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मधून आपण हे म्हणू शकतो. when the rays fall on S1 and S2 है ना. रेस कुठे फॉल होत आहे तुमचे S1 आणि S2. the two slits act as secondary source of light emitting cylindrical wavelet with axis along the slit length to the right AB है ना. आपण काय म्हणतोय की जे रेस आहे ते कुठे फॉल होत आहेत S1 आणि S2 मधून है ना. द टू स्लिट्स आपण किती स्लिट्स घेतलेला आहे, 2 स्लिट्स घेतोय. ॲक्ट ॲज सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट इमिटिंग सिलेंड्रिकल वेवलेट्स. द टू सेकंडरी सोर्सेस इमिट वेव्स इन फेज विथ इच अदर ॲट ऑल टाइम्स है ना. आपण काय म्हणतोय आता 2 सेकंडरी सोर्स घेतोय आणि त्याची जी लाईट्स जे सोर्सपासून जी लाईट इमिट्स होत आहे जे वेव्स आहेत ते कसे आहेत, वेव्स इन अ फेस. जे तुमचे जे वेव्हचे फेस आहेत ते कसे होत आहेत ॲट ऑल टाइम्समधून काय होत आहे सेम टाइम्समधून ते काय होते तुमची लाईट जी आहे ती काय होत आहे इमिट्स होत आहे. ॲज द वेव्स फॉलिंग ऑन देम आर इन फेस कमिंग फ्रॉम अ प्लेन वेव्ह फ्रंट है ना. म्हणजे जी तुमची वेव्स आहेत तो काय होतोय वेव्स फॉलिंग ऑन द फेस कमिंग फ्रॉम कुठून कमी बघा तुमचे काय म्हणतोय की आपण जे वेव्स आहेत वेव्हची जी फेस आहे वेव्स फॉलिंग ऑन देम आर फेस कमिंग फ्रॉम कुठून येत आहे प्लेन वेव्ह फ्रंटनी. आर ब्राईट. The images of the slits are also perpendicular to the plane of the paper है ना. म्हणजे इमेजेस पण कसे मिळतात आपल्याला त्या स्लिटच्या परपेंडिक्युलर कशाच्या प्लेन ऑफ दी पॅरलल. द इमेज प्लेन रोटेट थ्रू 90 डिग्री इज शोन ऑन द राईट साइड ऑफ द फिगर. हे आपण फिगरमधून म्हणू शकतो की काय म्हणतोय बघा आपण की जे तुमचा अँगल आहे जे रोटेट होतोय तो कितीच्या अँगलने रोटेट होतोय तुमची इमेज प्लेन ऑफ द पेपरच्या इमेज जी तुमची रोटेट होती ते किती डिग्रीवरती रोटेट होतोय 90 डिग्रीनी. आणि कोणत्या साईडनी रेड साईडनी. मिडवे बिटवीन दिस लाईन आर लाईन्स जॉईनिंग द रेड डॉट्स अलॉंग विच द क्रिस्ट ऑफ वन वेव कोइन्साइड विथ द थ्रू ऑफ अदर कॉझिंग झिरो इंटेन्सिटी है ना. आपण काय म्हणत होतो बघा रेड डॉट्स हे आपण शो करत होतो. कशासाठी शो करत होतो जे मॉलिक्युल्स डिस्ट्रॉय झालेले आहेत म्हणजे डार्कनेस. आपल्याला स्क्रीनमध्ये कुठलीही फ्रिंजेस मिळाली का नाही. म्हणजे आपल्याला बघा आपण ब्राईटनेस आणि डार्कनेस है ना आपले फ्रिंजेस मिळाले होते ना डार्कनेस आणि ब्राईटनेस. पण आपण जे डार्कनेस फ्रिंजेस मिळालेले होते ते आपण कशाने शो करत होतो, आपण ते शो करत होतो रेड डॉटनी है ना. तर त्याची इंटेन्सिटी ज्यावेळेस ती काय होती क्रिस्ट ऑफ वन वेव सोबत कोइन्साइड होत होती कोइन्साइड झाली. पण त्याची काय होत होते जे त्याची जी इंटेन्सिटी होती त्याची इंटेन्सिटी काय आहे 0 आहे. कारण की काय होते ते तुमचे जे रेड डॉट्स आहेत ते आपण तिथे ज्यावेळेस तो काय होतोय तिथपर्यंत तुमचे ते मॉलिक्युल्स काय होत आहे तिथेच डिस्ट्रॉय होतोय. त्याच्यामुळे तुम्हाला फ्रिंजेस कशी मिळत होती डार्कनेस. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याची इंटेन्सिटी काय असेल त्या वेव्हची इंटेन्सिटी काय असेल 0 असेल. अँड प्रोड्युसिंग डार्क इमेजेस ऑफ दी स्लिट ऑन दी स्क्रीन PQ है ना. काय प्रोड्युसिंग होत होती मग ती
डार्क इमेजेस है ना, म्हणजे त्या ज्या आपण डायग्रामवरून आपण म्हटलं होतं की जे तुमच्या ते 2 स्लिटमधले कुठलाही गॅप नव्हता है ना, 2 स्लिट ठेवलेली होती, मिडलमध्ये कुठलाही गॅप नव्हता, म्हणजे जी लाईट सोर्सपासून जे वेव्स येत होता तर तो फक्त त्या स्क्रीनपर्यंत पोहोचू शकत होता का, नाही, म्हणजे तिथेच ते मॉलिक्यूल काय होत होते, डिस्ट्रॉय होत होते. तर आपण त्यालाच काय म्हणत होतो, डार्क इमेजेस है ना, म्हणजे तुम्हाला काय मिळत होतं, डार्क फ्रिंजेस मिळत होतो. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, म्हणजे तुमची तिथं स्लिटमध्ये आपण म्हणतो ना की अँड प्रोड्युसिंग डार्क इमेजेस ऑफ दी स्लिट ऑन दी स्क्रीन PQ, म्हणजे PQच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला काय मिळत होता, डार्क इमेजेस. These are dark regions on the screen as shown on the right है ना, जे डार्क रिजन आहे ते आपण कुठे मिळत होता, स्क्रीनच्या राईट साईडनी, आणि त्याच्या लेफ्ट साईडनी काय तुम्हाला मिळत होतं, ब्राईटनेस. द डार्क अँड ब्राईट रिजन्स आर कॉल्ड ॲज फ्रिंजेस. ओके, आपण जे डार्क आणि ब्राईट इमेजेस आहेत है ना, आपण म्हणत होतो की हे डार्क इमेजेस आहेत, हे ब्राईट इमेजेस आहेत, तर या इमेजेसला आपण काय म्हणतोय, फ्रिंजेस म्हणतोय. काय म्हणतोय, फ्रिंजेस म्हणतोय. अँड द होल पॅटर्न इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स पॅटर्न है ना. आपण याला कोणता पॅटर्न म्हणू शकतो, इंटरफरन्स पॅटर्न. इंटरफरन्स पॅटर्नमध्ये पण आपण हे डिस्कस केलं होतं ना की इंटरफरन्स पॅटर्न काय असतं, तर हे जे डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस जे आहेत हे हा कोणता पॅटर्न म्हणू शकतो आपण, याला पण कोणता पॅटर्न म्हणू शकतो, इंटरफरन्स पॅटर्न. Let us now determine the positions and intensity of these fringes mathematically. ओके, आपण फ्रिंजेसच्या इंटेन्सिटीला आपण डिटरमाइन कशाने करतोय, मॅथमॅटिकलीनी. लेट अस टेक द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द प्लेन वेव इन्सिडंट ऑन AB एस एक्स ॲक्सिस है ना. बघा, जे तुमचे आपण काय म्हणतो, जे प्लेन वेव्स आहेत ते कुठे इन्सिडंट होत आहेत, AB म्हणजेच एक्स ॲक्सिसनी है ना. द स्क्रीन इज अलॉंग द YZ प्लेन. आता स्क्रीन आपण कशी सेट केलेली आहे, YZ प्लेन म्हणजेच Y ॲक्सिसनी. Y ॲक्सिस बीइंग अलॉंग द प्लेन ऑफ द पेपर है ना. म्हणजे बघा आपण काय करतोय की जे फ्रिंजेस आहे, जे आपण काय डिटरमाइन करतोय की पोझिशन्स अँड इंटेन्सिटी. बघा, इंटेन्सिटी ऑफ द फ्रिंजेस काय आपण डिटरमाइन करणार आहोत, इंटेन्सिटी ऑफ द फ्रिंजेस मॅथमॅटिकली. आपण काय म्हणतोय की जे वेव्स प्रपोगेट होत आहे, तर जे वेव्स प्रपोगेट होत आहे ते कोणत्या डायरेक्शननी होत आहे, AB है ना. AB म्हणजेच कोणत्या ॲक्सिसनी, एक्स ॲक्सिसनी. आणि जे स्क्रीन आहे ती कशी आपण सेट केलेली आहे, YZ प्लेननी, म्हणजेच Y ॲक्सिसच्या, बीइंग अलॉंग द प्लेन ऑफ द पेपर. द origin of the along the plane of the paper, the origin of the axis can be taken to be O है ना. origin of the axis हे आपण कशाने, origin जी आहे है ना, ते आपण कशाने शो करतोय, O नी. the central point of S1 S2 as shown in figure. आपण जे सेंट्रल पॉइंट आहेत कोणकोणते, S1 S2 हे कशावरून म्हणतोय आपण, फिगर मधून. विच शो द XY क्रॉस सेक्शन ऑफ द एक्सपेरिमेंटल सेटअप. आता आपण एक्सपेरिमेंटल सेटअप कसं करतोय, एक्स आणि वाय. एक्स डायरेक्शनली काय आहे आपला स्लिट आहे, आणि वाय डायरेक्शनला काय आहे, स्क्रीन आहे. म्हणजे हा एक्सपेरिमेंटल सेटअप करून घेतलाय आपण. लेट अस द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स S1 अँड S2 है ना. आपण काय म्हणतोय की डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट्स, म्हणजे दोघां स्लिट्समध्ये आपण डिस्टन्स ठेवलेला आहे ना, 2 स्लिटमध्ये. BD म्हणजे त्या डिस्टन्सला आपण कशा नोट करतोय, D नी. अँड द बिटवीन O अँड O डॅश, B कॅपिटल D है ना. म्हणजे त्याचा जे डिस्टन्स आहे D आणि त्या कशामधला, बिटवीन त्या S1 आणि S2 मधला जे सेंट्रल ऑफ द पॉईंट तो O, आणि तिथून ते तिथपर्यंत तुमचा काय असेल, O डॅश. 2 स्लिटमध्ये घेतोय ना आपण, O आणि O डॅश, आणि त्याचा डिस्टन्स काय आहे, कॅपिटल D. कारण की तुमचा जे सोर्स आहे, सोर्सपासून ते स्लिटपर्यंतचा डिस्टन्स तो काय असेल, O, आणि तिथून ते तुमचा स्क्रीनपर्यंतचा डिस्टन्स तो असेल O डॅश, आणि त्याचा डिस्टन्स काय असेल, कॅपिटल D. आणि स्मॉल d कुठला डिस्टन्स आहे, तुमचा सोर्सपासून ते स्लिटपर्यंतचा है ना.
For better result, D should be about a meter for the slit separation मेन्शन अबव. है ना, आपण कॅपिटल डी का घेतोय, कारण की आपल्याला जे आन्सर आहे म्हणजे जे काय म्हणतोय की आपल्याला जे सेपरेशन म्हणजे आपण जे स्मॉल डी आहे त्या स्मॉल डी वरून आपल्याला व्यवस्थित रीडिंग नाही मिळू शकत. म्हणजे पर्टिक्युलर आपण एका मीटरच्या डिस्टन्सवर ठेवलं तर आपल्याला रिझल्ट काय मिळेल, व्यवस्थित म्हणजे क्लिअरली आपल्याला रिझल्ट काय मिळू शकतो, क्लिअरली मिळू शकतो. त्याच्यामुळे आपण जे डिस्टन्स आहे तो आपण कॅपिटल डीचा ठेवलेला आहे. ओके, आपण जसं आता बघितलं होतं की दोन स्लेट घेतलेले आहेत S1 आणि S2, त्यांचा डिस्टन्स जे आहे ते स्मॉल डी आहे. ओके, आणि ते जे दोन स्लेटमधला जे तुमची दोन स्लेटमधला जे आहे तो आपण त्याला काय कन्सिडर करतोय, ऑरिजिन O, आणि जे तुमची स्क्रीन आहे PQ ते बघा S1 आणि S2 पासूनचा जे वेव्ह चालले जे ब्राईट फ्रिंजेस ते S डॅश आणि S1 डॅश आणि S2 डॅश आणि ओचा डिस्टन्स O डॅश हे कुठे आपण कन्सिडर करतोय, वाय ॲक्सिसनी. ओके, आणि आपण जे कॅपिटल डी आहे तो कॅपिटल डी हे आपण कशाने कन्सिडर करतोय, कॅपिटल डी हे का कन्सिडर करतोय, कारण की बेटर रिझल्ट येण्यासाठी आपण काय फाइंड आउट करतोय, कॅपिटल डी.